गावातील लग्न म्हणजे फक्त विधी नाही, इथे डान्स, मस्ती आणि इमोशनल क्षण सगळंच एकदम फुल ऑन असतं. आजचा ब्लॉग तुम्हाला शेवटपर्यंत पाहायलाच लागेल. हा तर नमस्कार मित्रांनो, आजच्या ब्लॉग मध्ये आपलं स्वागत आहे. तर मित्रांनो, मी छानपैकी तयारी करून गावात मुलीच्या लग्नाला निघालो. रस्त्यात दुरून एकदम सुंदर असा मंडप दिसायला लागला. अगदी डेकोरेशन भारी होतं. तिथे पोहोचल्यावर मला माझे मित्र भेटले. थोड्या गप्पा मारल्या, मजा केली आणि मग आम्ही पुढे निघालो. एवढ्यातच नवरदेवाचं आगमन होत होतं. वराडी मंडळी फुल ऑन डान्स करत होती आणि छोट्या मुलांचा तर वेगळाच उत्साह दिसत होता. मग मी त्यानंतर मंडपात पोहोचलो. तिथे खूप लोक लग्नासाठी उपस्थित होते आणि त्यात माझा मित्र गोरख साबळे पण दिसला. कळलं की लग्न हे साबळे परिवारामधलंच आहे. थोड्याच वेळात बामण बाबांनी माईक वरून लग्नाचा कार्यक्रम सुरू होणार असल्याची घोषणा केली आणि लगेच नवरी नवरदेवाचं आगमन झालं. मंगलाष्टक सुरू झालं. सगळं वातावरण एकदम आनंदी आणि पारंपरिक झालं होतं. नवरी नवरदेवाने एकमेकांना हार घातले, 7 फेरे घेतले आणि लग्न सोहळा मोठ्या उत्साहात पार पडला. त्यानंतर सगळे जेवणासाठी बसले. श्लोक सुरू झाले आणि वाडेकऱ्यांनी वाढायला सुरुवात केली. पाहुणे मंडळींनी पण छानपैकी जेवणाचा आनंद घेतला. त्यात इथेच नवरीचे भाऊ पण होते. म्हटलं त्यांना सुद्धा ब्लॉग मध्ये घेणं खूप गरजेचं आहे. आणि त्यातच नवरीच्या जीवलग मैत्रिणी पण लग्नात हजर होत्या आणि त्यांच्या चेहऱ्यावर एक वेगळाच आनंद दिसत होता. वेगवेगळे गिफ्ट आपल्या जीवलग मैत्रिणीसाठी घेऊन आल्या होत्या. पण थोडंसं दुःख होतं, कारण त्यांची जीवलग मैत्रीण आता दुसऱ्या घरी जाणार होती. खरंच हा क्षण खूपच इमोशनल असतो. शेवटी मी आणि माझा मित्र अजित आणि नकुल जेवण करायला बसलो. छान जेवण केलं, हात धुतले आणि मग थेट घराची वाट पकडली. तर मित्रांनो, असा होता आजचा आपला गावातील लग्नाचा सुंदर अनुभव. जर तुम्हाला हा ब्लॉग आवडला असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. पुन्हा भेटू पुढच्या ब्लॉग मध्ये.